तर उद्धव ठाकरेंना कोणत्याही प्रकारचं समन्स मिळालेलं नाही अशी माहिती ठाकरे सेनेचे वकील जयेश वाणी यांनी दिलेली आहे. मात्र कल्याण कोर्टात व्हीसीद्वारे जबाब नोंदवला जाईल असं सुद्धा जयेश वाणी म्हणतात. 2009चं हे प्रकरण आहे. निवडणुकीच्या दरम्यान असा आरोप लागला होता की कुठली तरी सीडी एका स्टेजवरती वाजली होती, चालवली गेली होती. या संदर्भातलं हे प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये एकूण 4 आरोपी आहेत. आनंद परांजपेजी, एकनाथ संभाजी शिंदेजी आणि सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि एक देवळेकर म्हणून स्थानीय शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत, ते एक असे 4 आरोपी आहेत. या 4ची 313ची जी सीआरपीसीची प्रक्रिया आहे ती 5 तारखेला उद्धव साहेबांची आणि उर्वरितांची 6 तारखेला होणं अपेक्षित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या महत्वाची बैठक पार पडणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता ही बैठक पार पडणार असल्याचं समजतंय. विधेयकं आणि धोरणात्मक निर्णयांवर या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल आणि या कॅबिनेट बैठकीनंतर काही महत्वाच्या घोषणा होण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर अमित शहांच्या आदेशानं झाला असा आरोप करत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. अमित शहांनी प्रत्यक्ष जरी आदेश दिलेले नसले तरी जबाबदारी मात्र गृहमंत्री म्हणून त्यांचीच असल्याचं संजय राऊत म्हणतात. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग हे तर लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचतायत असं सुद्धा संजय राऊतांचं म्हणणं आहे. त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जर त्यांना न विचारता फायरिंग झाला असेल तर ही जबाबदारी त्यांचीच आहे गृहमंत्री म्हणून. याचा अर्थ तुमचे आदेश पोलीस मानत नाहीत, तर तुमचं लक्ष नाही, तुम्ही अकार्यक्षम आहात. आणि जर तुम्ही तो आदेश दिला असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केलात. दोन्ही बाजूनी जर आपण पाहिलं तर अमित शहा हे अपराधी आहेत आणि त्यांचा राजीनामा मागणं हे राष्ट्राचं कर्तव्य आहे. जितेंद्र सिंग हे एक राज्यमंत्री आहेत प्रधानमंत्री कार्यालयाचे. ते लिहून दिलेली भाषणं वाचतात. स्वतः ज्यांच्यावर गोळ्या चालल्या असे अनेक विद्यार्थी समोर आणले आणि संसद मार्ग पोलीस स्टेशनमधली जी डायरी आहे, जनरल डायरी, ती खोटे बोलत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.